नमस्कार मैत्रिणींनो, कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते. बघितलं ना कुरडया, त्या डब्यातसुद्धा मावना इतक्या फुगल्या आहे. अगदी साधी सोपी पद्धत आहे. ज्यांना साबुदाणे खायचेच नाही अजिबात, त्यांनी तर सहज ह्या कुरडया बनवावा आणि खावा. जसं पुरणाच्या पोळीच्या ताटात कुरडई नसली तर ताट पूर्ण वाटत नाही, तसंच आता समजायचं की फराळाच्या ताटात पण कुरडई पाहिजे. ही कुरडई बनवण्याचं सांगण्याचं कारण तुम्हाला असं की ही कुरडया एक बाई अर्धा तासात सहज बनवू शकते. इतकी सोपी पद्धत आहे. बघा माझे हात भरलेले आहे का? अजिबात नाही. मी एकच सोऱ्या वापरलेला आहे. फक्त चमच्याने सारण भरते आणि पटकन बाज भरून कुरडया मी फक्त अर्धा तासात बनवल्या. सोपी पद्धत आहे. चला लगेच तयारीला लागू. तर इथे मी 2 किलो बटाटे घेतलेले आहे. ते छोटा कुकर आहे त्यामुळे मावले नाही, म्हणून मी 2 कुकर म्हणजे 2 वेळा टाकले. तर 2 किलो बटाटे आणि इथे आपल्याला अर्धा किलो भगर वापरायची आहे. पाणी उकळत ठेवा. त्यामध्ये तुम्ही आता मीठ नाही टाकायचं. मीठ सर्व मिश्रण कालवायच्या वेळेसच. तुम्ही फक्त लाल मिरची वापरू शकता, फक्त हिरवी मिरची वापरू शकतात. पण ह्या अशा चाळणीने व्यवस्थित गाळून घ्या, कारण आपल्याला कुरडया बनवायच्या आहे त्या साच्याच्या होलमधून पडलं पाहिजे, बस इतकंच. तर हे बघा, दोन्ही मी टाकल्या. मला दोन्ही प्रकार आवडतातच मिश्रण, म्हणजे लाल मिरचीचं आणि हिरव्या मिरचीचं. चला तर पाणी उकळलं आहे आणि मी लगेच स्वच्छ भगर धुवून त्यामध्ये टाकलेली आहे. त्या मिरचीच्या कलरमुळे ती अशी दिसत आहे. तर इथे भगर आपण जशी खायला बनवतो ना, शिजवतो तशी नाही, अगदीच पातळ शिजवायची. हे बघा अशा पद्धतीने. आता हे बघा, ह्या असं किसनी म्हणजे ह्या साईडच्या जास्त जाड नाही घ्यायची. इतके छोट्या होलचीच किसनी घ्यायची आणि त्यांनी उकडलेले बटाटे छान असे मस्त किसून घ्या आणि लगेच कुस्करून घ्या. अगदी एवढंसं सुद्धा जाड ठेवू नका, कारण परत एकदा तेच की कुरडयाच्या साच्यातून ते कुरडई निघाली पाहिजे, बस इतकंच. आणि जेव्हा आपण किसून घेऊ ना, तरी एकदा हाताने पूर्ण स्मॅश करून घ्या. अशा पद्धतीने अगदीच पीठ बनवून घ्या. गुठळी असेल तर ती फोडून घ्या. आता भगर शिजलेली आहे आणि मी त्यामध्ये ती मिक्स करत आहे. तर आता ते गरम असल्यामुळे चमच्याने हलवू किंवा मग थंड होऊ द्या. असं काहीच नाही आहे की तुम्हाला गरम गरम कुरडया बनवायच्या. अगदी सोपी पद्धत आहे. तर इथे मी काय केलं आहे, ती बटाटे व्यवस्थित किसून घेतले आणि ती भगर त्यामध्ये आता मिक्स करत आहे. आता त्यामध्ये आपण चवेपुरतं मीठ टाकू. आता यामध्ये तुम्हाला उपवासाला जे पदार्थ चालत असेल ते तुम्ही टाकू शकता. आणि बस इतकेही पदार्थामध्ये ती कुरडई छान लागते बरं का. फुगतेही भरपूर. बस इतकेच 2-3. इथे तेलाचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही. बघा पीठ छान असं कालवून घेतलेलं आहे. चला मी लगेच गच्चीवर आलेले आहे. हात स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि असं चमच्याच्या उलटणीच्या साह्याने साचा भरायचा. मी आणताना वर 3 साचे आणले, पण मला गरजच पडली नाही, म्हणजे 3 सोरे आणले. एकाच सोऱ्याने मी इतक्या कुरडया बनवल्या. तर हे बघा, प्रथमच पहिलीच कुरडई करत आहे ह्या वर्षाची. एकदम मस्त अशी झालेली आहे. अजिबात ह्या कुरडईचे शिंगोळे होत नाही. ही कुरडई तुटली जात नाही. खूप छान कुरडया होतात. तेव्हा मैत्रिणींनो, तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनल बघणाऱ्या, तर प्लीज आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा. रोज 12 वाजता 1 मिनिटाचा व्हिडिओ असतो, तो बघताय का तुम्ही? तोही बघत जा. अगदी घरातील साहित्यात होणाऱ्या रेसिप्या असतात, पटकन होणाऱ्या असतात. तुमच्यासारख्या गोड मैत्रिणींना त्या रेसिप्या खूप आवडतात. त्या छान छान कमेंट करतात. तेव्हा आता अशा पद्धतीने आपण सर्व कुरडया बनवून घेऊ आणि नक्की तुम्ही ह्या कुरडया बनवा. कुरडया बनवायचं म्हटल्यावर कोणाच्याही कपाळावर आठ्या येतात किंवा टेन्शन येतं, नको बाई एवढे उद्योग कोण करील. पण तुम्हाला मी सांगते, मी स्वयंपाक करून लगेच आली आहे. 8:30 वाजेपर्यंत माझ्या कुरडया झाल्या पण आहे. इतक्या छान झालेल्या आहे. आता वाळल्यावर तुम्हाला मी दाखवलंच. तर हे बघा, मी शांतरीतीने तुम्हाला परत एकदा दाखवले की मी साचा कसा भरते, म्हणजे सोऱ्या कसा भरते. तर अशा पद्धतीने आता सर्वच कुरडया, ही शेवटची कुरडई बरं का, सर्वच कुरडया झालेल्या आहे. अजून एक होईल म्हणजे झालं शेवट. त्या किती झाल्या मी मोजल्या नाही, पण कुरडया पूर्ण एक बाज भरली. आणि तुम्ही बनवून बघा. एकदाच बनवा. तुम्ही खूपही मिश्रण घेऊ नका. पहिल्यांदा 2-3 बटाट्याच्याच बनवून बघा, कमी जास्त अंदाज करून. तुम्हाला जर वाटत असेल चुकतं की काय, थंड झाल्यावर किंवा दुसऱ्या दिवशी त्या निघतील का नाही, त्याचे शिंगोळे होतील का, भुगा होईल का, असं काहीच होणार नाही. हे बघा किती छान कुरडया झाल्या आहे. सर्व मस्त अशा एकसारख्या मी बनवल्या आहे. आता हे बाजूबाजूला थोडेफार वळलेले शिंगोळे असताना मस्त पाण्याचा असा ओला हात घ्यायचा. बघा मी आता जवळ करते, तरी ते तुटताय का नाही तुटत
सुटत, कारण मी दरवर्षी अशा कुरडया बनवते. मागच्या वर्षीही मी असंच अशीच ही रेसिपी दाखवलेली आहे, तीही बघू शकता तुम्ही, सेम आहे. तर हे बघा, झाली आता मस्त कुरडया बनवायच्या आणि दुपारचे 2:30 वाजलेले आहे. म्हटले चला कुरडई आपण उलटून बघू. हे बघा आतून ओली आहे, म्हणून म्हटले चला उलट्या करून द्यायला काही हरकत आहे. तर सर्व मी कुरडया उलट्या केल्या, अजिबात शेंगुळे झाले नाही, भुगा झाला नाही. हे तुम्हाला खास दाखवण्यासाठी मी ह्या पण एक व्हिडिओ क्लिक केला की म्हटले चला परत माझ्या मैत्रिणी म्हणतील का अगं ते उलटल्या जात आहे का, अगं त्या तुटताय का, निघताय का. हे बघा सगळ्या मी उलट केल्या, मस्त झाल्या. मस्त आता 2 दिवस कुरकुरीत अशा वळवल्या आणि टोकरी भरून ठेवत आहे आता. तेव्हा नक्की बनवा हं. अशाच उन्हाळी छान छान रेसिप्या दाखवलेल्या आहे मी. ह्याआधी इतकी सोपी साबुदाण्याची आणि बटाट्याची पापडी दाखवलेली आहे. तिथं मी गॅस अजिबात वापरलेला नाही किंवा लाटणं पळपटसुद्धा वापरलेले नाही. पळी पापड इतके छान झालेले आहे, तुम्हाला तर नक्की आवडतील. ते लाटण्या पळपटने कोण लाटत बसेल. सोप्या पद्धतीने मी त्या पापड्या दाखवल्या आहेत, तेही बघा. वडे सांडगे दाखवले, तेही बघा. आणि आता काळ्या मसाल्याची पण रेसिपी घेऊन येत आहे, ती तर फारच छान आहे. अगदी बनवली 3-4 दिवस झाले बरणीत भरली, तरीही घरात इतका सुगंध सुटलेला आहे मसाल्याचा. तर नक्की ती मसाल्याची पण रेसिपी बघा हं. तर हे बघा कुरडई किती छोटी होती, किती फुगली आणि छान असा कलर आलेला आहे की नाही. पटकन तळल्या जात आहे. म्हणजे 3च दिवस झाले जेमतेम कुरडया वाळून. अजूनही मी 2 दिवस डब्यामध्ये ठेवून उन्हात ठेवणार आहे. कलर किती छान आला आहे आणि वासही खूप छान येत आहे. अगदी ठिसूर झालेले आहे हो. म्हातारे माणूस म्हणजे वयस्कर माणसंही सहज खातील अशा ह्या कुरडया झाल्या आहे. तर नक्की बनवा. रेसिपी कशी वाटली नक्की मला कळवा. इंस्टाग्राम फेसबुकवर पण असे छान छान व्हिडिओ असतात, तेही बघत जा. तिथेही लाईक आणि फॉलो करा. तर भरपूर कुरडया तळल्या आहे, कारण आता खाणारेही भरपूर आहे. लहानगे आले आहे घरामध्ये, त्यांनाही खायचे आहे. हे बघा बाहेरचं वातावरण छान आहे. चला आपण लगेच आता खायला घेऊ आणि काही डब्यामध्ये भरून ठेवू. परत एकदा तुम्हाला दाखवते की किती छान अशा कुरडया झाल्या आहे. त्याची अजिबात भुगा झालेला नाही. तुम्हाला हे करून दाखवू का तुकडा आहे बघा, अशा कुरकुरीत झालेल्या आहे सहज आणि हाताला अजिबात तेल लागलेलं नाही. असं नाही की तळल्यावर खूप तेलकट होतील, असंही नाही. आणि डब्यात भरत आहे, तर डब्यात भरताना त्या कुरडया अक्षरशः डब्यात मावत नाही, तर म्हणजे तळलेल्या. तर बघा किती छान कुरडया झालेल्या आहे. तेव्हा अशा छान छान रेसिप्या रोज दाखवते, डेली असतात, त्या बघत जा. आठवणीने बेल आयकॉनवर क्लिक करत जा. व्हिडिओ बघून बनवून खाऊन छान छान कमेंट करा. आणि खरंच परत एकदा रिक्वेस्ट करते की चॅनल सबस्क्राईब करा. तेव्हा बाय, मी पुन्हा येईल नवीन रेसिपी घेऊन.